हे गाइस, परत एकदा स्वागत आहे तुमच्या आमच्या ब्लॉग मध्ये। अरे नवा माल आहे था हे बघा, तिचे कातडी निघते वाटतं हळूहळू। तर गाइस, आता आम्ही चाललोय गोयलीला। परत माझ्यासोबत कुणाल आहे। माझा नशीब एवढा गांडू आहे की माझ्यासोबत कुणालच असतो दरवेळेस। आणि बघू शकता तुम्ही कुणाल माझ्यासोबत आहे आज। तर गाइस, आता आम्ही शिडी उचलून चाललोय। कुणाला मी नेतोय। हळू ना लोटायची गरज आहे का? तर दोघं चाललोय तिथं, कारण की आमचा पत्र्यावर जंक्शन आहे। जो आमचा ब्लॅक बॉक्स असतो तो आमच्या पत्र्यावर आहे, म्हणून सध्या शिडी नव्हती तर ही शिडी नेतोय आम्ही। कुणाला एकदम भारी झालं, एकदम पोझिशन मध्ये। मी एक हातात कॅमेरा पकडलाय। तर कुणाला आता शिडीवर चढलेला आहे, तुम्ही बघू शकता। हे बघा, आता तो ब्लॅक बॉक्स काढतोय। ती शिडी जाम जड आहे, लोखंडाची। बघा झाली चालू आहे वरती रेकॉर्डिंग। सर असा हे बघ वरती चालू आहे। याला शिकवते आता ब्लॉगिंग कसं करायचं, कॅमेरा कसा पकडायचा। हॅलो गाईस, शिडी घेऊन चाललोय। हॅलो, शिडी घेऊन चाललोय। तर गाईस, आता आम्ही बसलोय इथं सावली खाली। आणि काल आम्ही इथं आलतो। आम्ही इथं काल ब्लॉग शूट केलता, तुम्हाला माहिती असेल, मधुबनला। आणि कालचा आपण हा बॉक्स ओपन केलता। तर आज पण ओपन केलेला आहे, कारण की याच एरियामध्ये आजूबाजूला काम आलेलं आहे आम्हाला। म्हणजे याच रोडनी ना अजून एक म्हणजे कस्टमरचा वायफाय चालत नाही। तर काल आम्ही आलतो, त्याच्यामुळे प्रॉब्लेम होता की आता त्याचा वायर कट असेल किंवा काय असेल, तर तेच आम्ही चेक करतो इथं। तर काय, आता आम्हाला फायनली फॉल्ट जो आहे तो भेटला आहे। तुम्ही बघू शकता आता कुणाल इथं फॉल्ट आता रिपेअर करतोय। म्हणजे बघा, हे असे कोर असतात, एकदम पातळ का, एकदम पातळ कोर असतात, आपले केसांसारखे असतात। दाखवतो मी। पाऊस येतोय हळूहळू, पावसाचं वातावरण झालं, तुम्ही बघू शकता। ढगा नाही झाले, हे बघा इथे आहे। काही ठिकाणी काळे झालेत, तर पावसाची शक्यता आहे। तर लवकर काम करून निघू इथून। हा डब्बा जो होता तो वरती होता, हे बघा इथं होता डब्बा ना। आम्ही या डब्यामध्ये फॉल्ट शोधतो इथं कालच्या। तर हा आमचा गैरसमज झाला मोठा खूप, कारण की वरती लक्षच गेला नाही ना। बघा किती वरती येतो ते, बघा तिथं गुंताय आणि अशा झाडांमध्ये दिसला पण नाही। आम्हाला वाटलं याच्यातच फॉल्ट असेल। तर आता फॉल्ट भेटलेला आहे, आता लवकर प्राइसिंग मारू मग निघूया आपण इकडनं। काहीच आता कुणालनी मला सांगितलंय की आता प्राइसिंग तू मार, म्हणजे फॉल्ट जो आहे तो तू रिपेअर कर। तर हे बघा, आम्ही मशीन घेऊन बसलो सगळं। तर आता वायर बिअर पण सोलून झाले बघा। हे बघा, मला दाखवतो मी ही वायर कशी असते। हे बघा, ही वायर आता सोलून झालेली आहे। तर आता आम्ही डब्याची वाट बघतोय, कारण की हा डबा बघा तुम्ही कसा झालाय ते। हे बघा, एकदम गंजलेला आहे। तर हा डबा चेंज करायला लागेल। तर याच्याऐवजी दुसरा डबा लावायचा आहे। तर आम्ही त्या डब्याचा वेट करतोय। वैताग आलेला, वैताग। हे बघा कोर, आपण इथं टाकतोय फोन। आता रेंज गेली असेल कुणालची, गेली का? गेली ना? बघ आता आली का? आता टाकलीच नाही पहिली गोष्ट। जवळ आला ना तो, आता बघ गेली। हा रे, तर याला मी जरा पागल वाटतो म्हणून, बाकी काही नाही। तर गाईज, आता धनुष आलेला आहे आम्हाला FT बॉक्स द्यायला। म्हणजे तो मी तुम्हाला दाखवलेला बघा मागच्या ब्लॉग मध्ये, डिकीमध्ये आहे त्याच्या। हे बघा, दोन आणलेत। बघा, या बॉक्सचा आपण वेट करत होतो। आता हा बॉक्स लवकर लावूया, चेंज करूया, पटापट काम करून घेतो, मग तुम्हाला दाखवतो। गाईज, आता फायनली डबा मारून झालेला आहे आपला, सगळं ओके। हे बघा, आता कुणाला तार बांधतोय त्याला, मग परत त्याला इथंच कुठंतरी मध्ये लटकू, वरती नाही लटकवायचा। आता वरती दिसत नाही एक तर नीट बॉक्स बांधण्यासाठी। आता कुणाला चढलंय वरती, तर इथं मध्येच बांधूया, बस झालं तिथंच बांध। जास्त वर पण नको, जास्त खाली पण नको, नंतरला आम्हालाच त्रास होतो। हे बघा, आता इथं मशीन सगळं बंद करून निघूया आता पटकन। भूक लागली, लंच टाइम झालाय आमचा, 2 वाजलेले। भूक लागली जाम बेकार यार इथं।
कुणाल कर लवकर चल यार. तर गाईज तुम्ही बघू शकता आम्ही ज्या कस्टमरकडे आलतो त्या कस्टमरचा राउटर चालू झाला आहे आणि त्या कस्टमरच्या म्हणजे फॅक्टरी आहे घ्यायचे बघा. इथं सगळे वेफरची फॅक्टरी आहे आणि इथं जरा शांतता ठेवायला लागते म्हणून हळू बोलतोय. हे बघा वेफरची फॅक्टरी आहे घ्यायची तर वेफरची फॅक्टरी आहे. 2-3 उचलू का. तर गाईज आता आम्ही निघतो इकडनं. लंच टाइम झालाय. लंच टाइम होऊन गेला. आता आम्ही चाललोय. तर चला निघूया पटापट. चला आता जेवायला लागले जाम भूक. तर गाईज आता मी आलोय ऑफिसला. तर चला ब्लॉग इथंच एंड करूया. आता लंच टाइम झालाय. जेवून बिवून येतो. चला.